आणि हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी फसला चेंडू. मात्र थोडं थांबून येतोय, त्याच्यामुळे तेवढं कनेक्शन काही होत नाहीये. नक्कीच एक चांगला प्रयत्न होता गॅपमध्ये खेळण्याचा. मनोज अष्टपैलू खेळाडू परळी संघाचे. आणि हा क्रिकेटिंग शॉट, परंतु कुठेतरी फसला होता. झेल होऊ शकत होता की नाही, परंतु केवळ एका धावेवर समाधान. हा काय गोलंदाजी आहे, अगदी स्टंप लाईनची गोलंदाजी. डावखुरे गोलंदाज नक्कीच फलंदाजांना, डावखुरे जे गोलंदाज असतात त्यांची लाईन लेंथ ॲडजस्ट करण्यासाठी थोडासा नक्कीच वेळ जातो. आणि पॉवर प्लेला हे षटक घेऊन आले ते संतोष. अगदी किफायती गोलंदाजी परळी संघाविरुद्ध. हो नक्कीच इथे चान्स होता, कारण चेंडू थोडासा मागे होता, परंतु चेंडू मला वाटतं थोडासा खाली राहिला आणि एक मोठा फटका खेळण्याची संधी होती. संतोष पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा. संतोष यांची गोलंदाजी जर आपल्याला आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो, कारण पॉवर प्लेला 2 रन्स देणं, ते पण 360 डिग्रीच्या मैदानावर, खूप मोठी गोष्ट आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. पुढचे गोलंदाज असतील ते अथर्व, गोलंदाजीच्या मार्कवर. अथर्व लॉंग रनअप, नक्कीच अथर्व. ओ हाय आम ॲक्शन आणि हा डिलिव्हर. लाईन लेंथ अगदी सटीक आहे, परंतु इथे थोडीशी मिसफिल्ड होते मित्रांनो. 2 धावा. फलंदाजांनी प्रेशर टाकला आणि खेळाडूकडून ही चूक झाली. 2 धावा इथे मात्र वसूल केल्या ते परळी संघाने. सकाळच्या सत्रात तुम्ही पाहाल तर सिंगल डबलवर जर आपण भर दिला तर चांगला स्कोर उभा राहतो, हे आपल्याला दिसून आलंय. आणि हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजाने हेरलं आणि आपली लाईन मात्र भरकटू दिली नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे कातवडी खुर्द अगदी पाहतोय आपण. आणि हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि सफलता. नक्कीच मन बनवलं होतं मनोज यांनी आणि धावा वसूल करतायत इथे. नक्कीच गोलंदाजीची लाईन आपण पाहिली तर थोडासा मागे ठेवला गेला चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला मनोज यांनी. हो सफल झाले होते अगोदरच, परंतु गोलंदाजाला काही लाईन ॲडजस्ट करता आली नाही. इथे मात्र येतोय तो खणखणीत चौकार. सुपला शॉट मनोज यांच्या माध्यमातून पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. पहा कुठेतरी भरकटला तो चेंडू आणि स्टंपात हिट करण्याचा प्रयत्न होता, मानस होता बॉलरचा, परंतु त्याचं रूपांतर फुलटॉसमध्ये झालं आणि
मनोज यांनी मात्र त्यावर कडा प्रहार केलाय. धावसंख्येत मात्र इथे बदल होते. धावसंख्या झाली आहे ती 12 रन्स. हो 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 हो, पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल, पायावर पॅडलाईनची गोलंदाजी. आणि इथे जर तुम्ही 360 डिग्री मैदानात अशी पॅडलाईनची गोलंदाजी कराल तर त्यावर नक्कीच धावांचा पाऊस पडेल. अगोदरच शफल झाले होते, स्टंपात बॉल ठेवला होता त्यांनी, परंतु मनोज यांनी अगदी चपळाईने तो बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकारांची हॅट्रिक. नक्कीच पहिलं षटक आपण पाहिलं तर खूप चांगलं हाताळलं गेलेलं आणि अथर्व यांनी सुरुवात खूप चांगली केली होती. 2 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले, परंतु त्यानंतर मात्र मनोज यांनी शफल झाल्यामुळे कुठेतरी त्यांची लाईन आणि लेंथ ही बिघडली आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय 3 चौकार. ओ, चांगलं कमबॅक स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये, खूप चांगलं कमबॅक. नक्कीच आत्मविश्वास दुणावेल तो कातवडी संघाचा या डॉट चेंडूमुळे. धावसंख्या झाली आहे ती 16 रन्स. चला, पॉवर प्लेचं बंधन आता हटलेलं आहे मित्रांनो. पुढील गोलंदाज संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. खरं म्हटलं तर पहिल्या षटकात त्यांनी केवळ 2 धावा खर्ची केलेल्या आणि कर्णधारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय की धावाची जर गती वाढले तर त्याला ब्रेक लावण्यासाठी पुन्हा एकदा संतोष माफ करा. आणि हा जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. लाईन लेन मात्र कुठेही लूज करत नाहीयेत, अगदी योग्य टप्प्यावर अचूक मारा करतायत आणि कर्णधारांनी जो त्यांच्यावर विश्वास दाखवलाय नक्कीच त्याला साजेसा असा खेळ त्यांच्याकडून आपण पाहतोय. पुन्हा एकदा बैठे शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज तितके सतर्क. 1 धाव इथे पूर्ण केले. बाउंड्री लाईनवरून खेळाडूने कव्हर केला. खरंच खूप चांगली क्षेत्ररक्षण. कातवडी संघ बघितलं तर पूर्ण तयारीत इथे उतरलेलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. बॉडी लँग्वेज त्यांची पाहतोय. फिल्डिंगमध्ये म्हणा किंवा गोलंदाजीमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान. परळी संघ मात्र बलाढ्य संघ आहे उरमडी विभागातील. नक्कीच हो, चेंडू बसलाय, पाहूया झेल होतो का. आणि हा मात्र झेल सुटलेला आहे. अगदी सोपा झेल होता आणि परळी संघाचे सलामीचे फलंदाज त्यांचं तुम्ही जर अशा प्रकारे झेल सोडाल ते पण मनोज, तर मात्र तुम्हाला किंमत ही मोजावी लागेल. गोलंदाज मेहनत करत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये ही चूक किती महागात पडते ते येणारी वेळच सांगून जाईल मित्रांनो. ओहो, चांगली गोलंदाजी. नक्कीच केवळ 1 धाव येते. ती गोलंदाज पाहिलं तर खूप मेहनत घेत आहेत आणि अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या गोडल्यांची गोलंदाजी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. डावखोरे गोलंदाज संतोष. सामना करतील ते रामदास. माफ करा, मनोज. माफ करा, मनोज आहेत. चला, हो, शफल होऊन खेळलाय आणि हा काय क्रिकेटिंग शॉट आहे. 2 धावा आणि अतिशय सहजरित्या चपळाईने आपण पाहतोय परळी संघाची रनिंग बिटवीन द विकेट फिटनेस खरंच खूप चांगला आहे. अगदी
2 धावा ते वसूल करतायत प्रत्येक चेंडू मागे. षटक संपलेलं आहे. संतोष यांच्या गोलंदाजीसाठी खरंच कौतुक झालं पाहिजे. 2 षटकामध्ये केवळ 10 धावा त्यांनी खर्ची केल्यात आणि धावसंख्या झाली होती 24 रन. 3 षटकामध्ये 24. नक्कीच 2 षटकं शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये किती धावा धावफलकावर लागत आहेत ते पाहण्यासारखं असेल. पुढील गोलंदाज असतील ते आकाश. चला स्पीडअप करा मित्रांनो. जर 20 मिनिटाच्या आत आपले 4 षटकं झाली नाहीत तर मात्र एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आत घ्यावा लागेल. नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॉलर तितक्या सतर्क. ऑफ स्टंपच्या बाहेर आपली लाईन ठेवली आणि मिस करतायत. बॉल डॉट इथे मात्र होतं. रामदास मनवे अगदी स्ट्रगल करतायत. नक्कीच समोर फलंदाज आपला चांगला फलंदाजी करतोय तर त्याला स्ट्राईक देणं अत्यंत गरजेचं आहे मित्रा. ओ शफल होऊन खेळला आणि हा झेल होतो का पाहूया. ओ इथे मात्र लॉलीपॉप झेल सोडलेला आहे. ओके रिव्ह्यू. नक्कीच इथे पंचांद्वारे रिव्ह्यू घेण्यात येईल. बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंग केली होती. झेल मात्र सुटलाय परंतु षटकार आहे का हे चेक केलं जाईल. षटकार. हा दणदणी षटकार अगदी फील्ड करत असताना झेल होऊ शकला असता परंतु बाउंड्री लाईनवर लक्ष दिलं गेलं नाही. आणि पुन्हा एकदा पहा एक जीवनदान. त्याच्यानंतर हा प्रहार. जीवनदान मिळाल्यानंतर नक्कीच हात खोललेत ते रामदास यांनी. आतापर्यंत शांत असलेली त्यांची बॅट मात्र इथे तळपत आहे. एक छोटीशी चूक आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा चेंडू घ्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मात्र इथे लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. रामदास तिसरा षटकार म्हणलं तर 500 रुपये असतील. मात्र थोडासा लो फुलटॉस चेंडू इथे मात्र फील्ड केला जाईल. केवळ एक धाव. काय जबरदस्त थ्रो आहे पहा. एक चांगला थ्रो. आपण हे भिजलंय. ओहो कमबॅक. नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू ठेवला आणि इथे मात्र डॉट. एक निर्धाव चेंडू. चला आकाश पुढील चेंडू आणि हा चप्पल स्टंपामध्ये मात्र इथे पायचीत होतील.
पहिला धक्का परळी संघाला, ते पण LBWच्या स्वरूपात. अगदी स्टंपात येऊन खेळण्याचा तो प्रयत्न होता लेग साईडला, परंतु बॉल कुठेतरी मिस झाला आणि हे पायचीत होत आहेत. ते मनोज एक चांगली खेळी साकारली त्यांनी परळी संघासाठी. ते सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये ताबडतोब फलंदाजी आणि एका सुस्थितीत नेऊन ठेवले ते परळी संघाला. मनोज संघासाठी अतिशय अनमोल असं धावांचं त्यांनी इथे भर घातले. पुढील फलंदाज आशुतोष. हो, स्लॉट मध्ये गेन आणि नक्कीच इथे फील्ड केली जाईल. एक धाव. नक्कीच लेग बायचा इथे इशारा होतोय. अपील करण्यात आले होते पण तो पंचांनी फेटाळले. आशुतोष. सांबरवाडी संघ आणि सायडी संघ आपले कर्णधार इथे टॉस का बॉस मध्ये यायचंय आणि हा स्लॉट मध्ये बॉल पाहूया, मात्र फील्ड केला जातोय. 2 धावांचा प्रयत्न आणि हा धावबाद. नक्कीच शेवटचे षटक चालू आहे त्यामुळे 2 धावा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे धावबाद होत आहेत ते आशुतोष. सागर पुढील फलंदाज असतील ते सागर. केवळ 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच पाहूया. डीजे सांबरवाडी संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये यायचे. पुढील 3 चेंडूनंतर टॉस होईल मित्रांनो, कृपया आपल्याला विनंती असेल. आणि हा स्लॉट मध्ये चेंडू पहा, पडता क्षणीच त्याला मात्र धाडला आहे सीमारेषे बाहेर. षटकार. रामदास यांच्या बॅटमधून हा 3रा षटकार आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 46 धावा धावफलकावर असतील. नक्कीच हा मात्र चेंडू होता ब्लॉक मध्ये, रोखले खेळाडूला मोठा शॉट खेळण्यापासून. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. रामदास असतील. 14 चेंडूत 23 धावा त्यांनी आतापर्यंत संघासाठी केलेले आहेत. आणि हा फुलटॉस चेंडू, ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळीच त्याचं भविष्य हे ठरवलं गेलं होतं. आणि हा उत्तुंग षटकार. आणि शेवटच्या चेंडूवर हा वैयक्तिक 4था षटकार होता मनवे यांचा. धावसंख्या झाली ती 52. 5 षटकाच्या समाप्तीनंतर सकाळच्या सत्रामध्ये खरंच ही खूप समाधानकारक धावसंख्या आहे आणि एक चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं ते रामदास व मनोज या सलामीच्या फलंदाजांनी परळी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. चला, विजय सांबरवाडी संघ आणि साई संघाचे कर्णधार ओमकार सावंत, आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. आदित्य सावंत, आपण टॉस करून घ्यायचंय. चला लगेचच.
चला आदित्य सावंत आपण टॉस करून घ्या. चला क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे परळी संघ. सायळी संघाने टॉस जिंकला आहे व प्रथम गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतला आहे. DJ सांबरवाडी विरुद्ध सायळी पुढील सामना असेल. सर्व खेळाडूंनी तयारीत राहायचं आणि हा जो सामना रंगणार आहे आता परळी विपक्ष कातवडी खुर्द. सलामीचे फलंदाज. चला कृपया आपण थोडीशी घाई करायची आहे. सायळी गावचे सुपुत्र श्री रवींद्र सावंत यांचे इथे आगमन झालेलं आहे. मैत्री चषक समितीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मात्र आता इथून पुढे जी समालोचन असेल ते मात्र असेल श्री निलेश मर्डेकर सर यांच्या माध्यमातून. अगदी पहिल्या दिवशी आपण ज्यांचा आवाज ऐकलात अगदी प्रत्येकाच्या मनामनात असलेले समालोचक श्री निलेश मर्डेकर सर इथून पुढे या सामन्याची समालोचन करतील. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, विजूभाऊ यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. सत्र क्रमांक 1ला आजचा अंतिम दिवस मैत्री चषक लीग स्पर्धा ही फॉर्मॅट आहे आणि पर्व क्रमांक 7वा आपण साजरा करत आहोत. गेली 3 दिवस मॅचला होईल सुरुवात आणि दोन्ही संघांना पण देऊया सत्र क्रमांक 2 साठी भरभरून शुभेच्छा. आजचा अंतिम दिवस आहे आणि पहिली लढत एका बाजूला कातवडी खुर्द तर एका बाजूला परळी अशी लढत आहे. टीम परळीने प्रथम बॅटिंग केलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करताना 52 बनवलेले आहेत. 53 धावांचं लक्ष आहे. टीम कातवडी खुर्द या टीम समोर मॅचला होती सुरुवात. हा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल आलाय लॉंग ऑनला. खेळाडू वेगाने गेलेत. सीमारेषेलगत बॉलला थांबवलंय. बॉलची फेकी केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा, क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो परळी आणि उरमोडी आणि कासपठारच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन होतं आणि आशुतोष धर्माधिकारी यांनी पहिला गडी गारद केलाय. टप्पा पडल्यानंतर पायाला नाही, पायांच्या मधून अगदी बॉल स्टॅनला भेटतोय आणि फलंदाज त्रिफळाची होतोय. धक्का क्रमांक पहिला लागला. क्लीन बोल्डने माघारी यावं लागेल. अथर्व यांना माघारी यावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला लागलाय. टीम कातवडी खुर्द या टीमला 53 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात जी आहे ना ती जर आपण पाहिली कातवडी खुर्द या टीमसाठी जो विचार केला असेल टीम
कातवडी खुर्द या टीमने त्या प्रकारची सुरुवात होऊ शकली नाही, म्हणजे जी स्वप्नवत सुरुवात हवी होती ना ती मिळू शकली नाहीये. पहिल्या विकेटचं पतन झालं. एका बाजूला टीम परळीने सुरुवात दमदार केली. आशुतोष धर्माधिकारी तयार होतात बॅटिंगमध्ये. वैभवन त्यांच्या जोडीला आमिष. हाई बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल होऊ शकलेली नाहीये. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. या प्रकारच्या कॅचेस पकडावे लागतील. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की कोणत्याही संघाला अधिकची मुभा दिली जाणार नाही. वेळेची बंधन आहेत. हाही बॉल शपलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव कोणती येणार नाहीये, ज्याची आपण चर्चा करत आहोत की पहिलं षटक ज्या प्रकारे आशुतोष धर्माधिकारी यांनी हाताळलेलं आहे. एक चांगले ऑलराऊंडर आहेत. आठव्या बॅटचा हा टोला. मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलवरती येतील आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव मिळेल. सकाळचं वातावरण म्हटलं की थोडेसे बदल असतात. वातावरणामध्ये थोडीशी नमी असते, म्हणजे ओलावा असतो आणि याचमुळे की काय बॉल तितकासा चांगला ट्रॅव्हल होत नाही. सकाळचं सत्र आणि सायंकाळचं सत्र हे फार महत्त्वाचं कुशल असतं खेळाडूंसाठी. बॅकफूटवरती गेलेत. पंच केलाय. क्षेत्ररक्षक वॉटर कॅच. काय कॅच पकडलाय. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि डोळ्यांचा सहयोग चांगल्या प्रकारे ठेवला आणि धावत जाऊन प्रथमेश यांनी वेल जज कॅच पकडलाय. चांगला कॅच. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आक्रमण केला आणि त्यानंतर ज्या प्रकारे धावत गेले होते आणि एक चांगला झेल पकडला, म्हणजे डोळ्यांचा सहयोग हा किती महत्वाचा आहे. कातवडी खुर्द या टीमला धक्का क्रमांक लागलाय दुसरा. 4 या धावसंख्येवरती. टीम परळीने ज्या प्रकारे सुरुवात केली आहे ना, तब्बल 2 गडी याच ओव्हरमध्ये गारद केलेले आहेत. या ओव्हरमध्ये एका षटकाचा खेळ समाप्त होतो. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे तुम्हालाही घाई करावी लागेल, कारण आता अंतिम दिवस आहे आणि त्यासाठी आपण सर्व खेळाडूंना विनंती करूया, आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची आपण अपेक्षा खेळाडूंकडून करूया, कारण अंतिम दिवस म्हटलं की सामने थोडेसे अधिक असतात, वेळ कमी असतो, बक्षीस समारंभ असतो. त्यासाठी या सर्व काही गोष्टी आपल्याला निर्धारित वेळेमध्ये करायच्या आहेत. त्यासाठी आपण सर्व खेळाडूंना विनंती करूया की आपण सर्वांनी सहकार्य करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या ओव्हरसाठी टीम परळीकडून सागर मनवे आलेले आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलवरती झाला आणि या बॉलने गॅप शोधला. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. सत्र क्रमांक 2 चा पहिला चौकार टीम कातवडी खुर्द या टीमसाठी. फलंदाज आमिष यांच्या बॅटमधून एक मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. छोट्या उसळीचा बॉल आपल्या स्टाईलने वळवलाय, ऑन साईडला खेचलाय. सर 4 धाव्यांसाठी धावसंख्या वाढवणारा हा चौकार होता. धावसंख्या आहे आता 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट आहे 11.74 चा. करंट रन रेट आहे 6.86 चा. याचा विचार टीम कातवडी खुर्द या टीमला प्रखरतेने करावा लागेल, कारण धावगती डबल गतीने वाढवायची आहे. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा बॉल दूर जातोय. सागर मनवे यांचा हा बॉल जर तुम्ही पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूर गेला, आला तो डॉट. लेग कटरचा हा मारा सागर मनवे तयार. एका बाजूला आमिष ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. फुल टॉस बॉल, उत्तर साजेस नाहीये. निश्चित आमिष यांना हा फुलटॉस बॉल होता. उत्तर साजेस नाहीये. फुलटॉस बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त धाबा मिळाल्या 2. या ओव्हरमध्ये एक चौकार, एक डॉट, एका बॉलवरती दुहेरी धाव असं विश्लेषण आहे. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी आमिष तयार. एका बाजूला रौनक. टप्पा पडल्यानंतर हाही बॉल खाली राहिला. पंच मल्होत्रा सर कळवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. स्कोरबोर्डला चालना मिळेल. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याही बॉलला कट केलाय. फ्लाय स्लिपला खेळाडू होते, त्यांना गुंगारा देत बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. थर्डमॅनला बॉलची फेकी होईल. या बॉलच्या पाठीमागे धावा निश्चित मिळतील.
धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं फार महत्त्वाचं आहे. टीम कातवडी खुर्द या टीमसाठी धावा या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 14 वरती. खोलवर टप्प्याचा एक हा बॉल क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूने येतील. 2 आहेत. दुसरीचा प्रयत्न एकेरी दुहेरी धावा नेहमी क्रिकेटच्या स्कोर बोर्डला नवसंजीवनी देतात आणि या धावफलकाला या धावा नवसंजीवनी देत आहेत. धावा आता येत आहेत, परंतु एका बाजूला धाव गती हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय, 12 वरती जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट आता हळूहळू वाढतोय. टप्पा पडल्यानंतर वळवण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे गोलंदाजी आहे ना सागर मनवे यांची, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा बाहेर जातोय. 22ची धाव आहे. षटक क्रमांक 2चा खेळ आणि षटक क्रमांक 2च्या खेळामध्ये बनवलेले आहेत. 53 धावांचा पाठलाग करताना टीम कातवडी खुर्द या टीमने 16. हे समीकरण आहे मॅचचं. परळी विरुद्ध कातवडी खुर्द ही मॅच तुम्ही पाहत आहात आणि तुम्ही आस्वाद घेताय. मैत्री चषक लीग फॉर्मॅटची ही स्पर्धा 2025 पर्व क्रमांक 7. 16 वरती 2 अशी स्थिती आहे. आता शेवटी किती आहे? पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा डॉट, तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आहे. त्यानंतर वाईड आलाय, त्यानंतर 2 वेळा डबल धाव आहे आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. याच्यामुळे जर काय करेक्शन असेल तर खेळाडूंना विनंती आहे की आपण कळवा. धावसंख्या 16 आहे. याची आपण सर्वांनी पुन्हा एकदा नोंद घ्या आणि काही करेक्शन असेल तर आपण कळवा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. आशुतोष धर्माधिकारी पुन्हा एकदा आलेले आहेत. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, शक्ती आणि युक्तीचा साधला या बॉलवरती मेळ आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाज आमिष यांनी केला एक चांगला खेळ. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी षटकार. काय फटका होता, जबरदस्त टोला, बॅटमधून एक जबरदस्त साऊंड आला आणि फुल टॉस बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. फुल टॉस बॉलचा एक चांगल्या प्रकारे आस्वाद घेतलाय. मेजवानी होती आणि त्या मेजवानीवरती ताव मारला. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला खेळाडू आहेत. एकच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. मॅचमध्ये आता रोमांचकता वाढलेली आहे. एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी म्हटलं की सध्याच्या घडीला परळी टीमच्या माध्यमातून एक चांगले ऑलराऊंडर चर्चेमध्ये आहेत, परंतु एका बाजूला आमिष चांगली बॅटिंग करतायत. आक्रमक बॅट्समन आहेत कातवडी खुर्द या टीमचे. एका बाजूला रोनक. आज आमिष यांना चांगलाच खेळ करावा लागेल. 23 वरती 2 अशी स्थिती आहे. आक्रमण केलं या बॉलवरती. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज आमिष माघारी ज्यांनी बनवल्या धावा 8. रोनक माफ करा, उठून माघारी येत आहेत. धक्का क्रमांक लागलाय. अखेरकार आशुतोष धर्माधिकारी यांनी आणखी एक संघाला विकेट मिळवून दिली आहे. बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने चोख केलं. एक चांगला झेल पकडलाय. धक्का क्रमांक लागला आणखीन एक आणि फलंदाज रोनक येतील माघारी. आशुतोष धर्माधिकारी यांच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. तब्बल हाताळलेले बॉल आहेत 9 आणि धावा खर्च केलेले आहेत 11. 3 गडी त्यांनी गारद केलेले आहेत. 15 बॉल 30ची गरज आहे. म्हणजे सामना जर आपण पाहिला तर सामन्यामध्ये बरंचसं काही शिल्लक आहे दोन्ही संघांसाठी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण आलेले आहेत तर आदेश. खोलवर टप्प्याचा हा बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एका बाजूला आदेश जांभळे आल्या पावली या बॉलच्या पाठीमागे आपण चर्चा करत आहोत ना की एक सिंगल धाव इथे प्राप्त करत आहेत. एका बाजूला आमिष जांभळेंनी चांगला खेळ केलाय. ही एक जमेची बाजू आहे टीम कातवडी खुर्द या टीमसाठी की आमिष जांभळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सेट फलंदाज आहेत. बराचसा वेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय. या बॉलला सन्मान दिलेला आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो, खराब बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो आणि तेच केलेलं आहे. या बॉलच्या पाठीमागे आमिष जांभळे यांनी संयम ठेवला. एक धाव मिळवलेली आहे. 25 मैत्री चषक लीग स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहोत. 4 दिवसीय. तशी मात्र स्पर्धा पुढे पुढे पदार्पण करते ना.
आणि पंचांचं बोट अखेरकार आकाशाकडे आणि आशुतोष धर्माधिकारी आणि यांनी आपल्या स्पेलमधला चौथा गडी गारद केला आहे. तब्बल 4 फलंदाजांना माघारी पाठवण्याना यश आलं आणि बॉल शरीरापासून दूर ठेवला. धावसंख्या आहे 25 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 12 बॉल 28 बरोबर का साई? 27 का 28 25 झाले ना. आता 12 बॉल आणि विजयासाठी पहा दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा सांगत आहोत, लक्ष वेधून घेत आहोत. टार्गेट हे 52 धावांचं आहे. याच्या पण नोंद घ्या. आपण करेक्शन करूया. म्हणजे 27 बनवायचे आहेत. येणारे बॉल 12 आणि याही बॉलच्या पाठीमागे फलंदाज माघारी चाललेले आहेत. पण ज्या प्रकारे पत्त्याचा बंगला कोसळतो ना, अगदी त्या प्रकारे एका बाजूला टीम कातवडी खुर्द या टीमची बॅटिंग लाईनअप एका पाठोपाठ एक कोसळतीये, एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात आहेत. ही पतझड कुठेतरी थांबवावी लागेल टीम कातवडी खुर्द या टीमला आणि येणाऱ्या फलंदाज डाव सावरावा. चांगला डाव उभा करणे आपल्या हातामध्ये आहे. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. पंचांचं बोर्ड आकाशाकडे गेलं. विकेटचं पतन झालं. आता येणाऱ्या फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. अमित जांभळे माघारी येत आहेत. एका बाजूला आकाश जांभळे त्यांच्या सोबतील आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. संतोष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागेल. आक्रमण केले आल्या पावली. चांगला स्ट्रोक खेळलाय. एक सिंगल 10 या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर हो, 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. बॅटिंग आज चांगली करावी लागेल. संतोष लाड, आकाश जांभळे 27 धावा धावफलकावरती आहेत. रामदास मनवे ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. टीम परळी या टीम कडून एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. 15चा करंट रन रेट आहे 8.10चा. बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी होईल. एक सिंगल धाव. संपूर्ण लीग बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की मैत्रीचं हे जे चषक आहे, सुरुवात झाली पहिल्या पर्वापासून. आत्ताचं हे 7वं पर्व आहे आणि निश्चित काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आयोजन समितीचा नेहमी राहिलेला आहे. मग ट्रॉफी थीम असेल गतवर्षीची किंवा या वर्षी, म्हणजे प्रत्येक वर्ष काही नाविन्यपूर्ण करता येईल ना याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या वर्षी 16 संघ खेळले होते. यावर्षी 24 खेळत आहेत आणि अखेरकार हा बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी दिलासा देणारा आलाय चौकार टीम कातवडी खुर्द या टीमसाठी. बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन केला आणि बॉल पाठवला, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. क्रिकेटमध्ये गलफान पनला नाही थारा. बॉल सीमा पार. चौकार. बॉलर तयार. रामदास मनवे एका बाजूला आकाश जांभळे. हाई बॉल आता हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. हरीश तिकडे होते आणि कोणतीही चुकी त्यांनी केली नाही. आता विकेटचं होतंय पतन. राईट आर्म राऊंड द विकेटचा असणारा हा बॉल खोलवर पद्धतीचा होता. ताकदीचा वापर करत खेळलेला बॉल लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. बत्तीस धावा 6 गडी बाद अशी स्थिती आहे कातवडी खुर्द या टीमची धावसंख्येचा पाठलाग करताना. पण लीग फॉर्मॅट म्हटलं की तुमचा एका सामन्यामध्ये प्रवास संपत नाही. जर तुम्ही लागोपाठ 2 सामने हारलात तर तुमचा प्रवास संपू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वाधिक सामने जिंकावे लागतात. तुम्ही 1 हारलात 1 जिंकलात तर तुम्हाला पुन्हा संधी मिळू शकते, परंतु जर तुम्ही लागोपाठ 2 हारलात तर तुम्हाला तिसरी संधी या लीगमध्ये मिळणार नाही. खोलवर पद्धतीचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी. एक सिंगल 10 या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. अखेरकार 4 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. म्हणजे विजयासाठी इथून पुढे बनवायचे आहेत येणारे 6 बॉल.
अजूनही 19 धावांची गरज आहे. टीम कातवडी खुर्द या टीमसाठी सामना जिवंत आहे. टीम परळी या टीमसाठी सामना जिवंत आहे. ओव्हर नंबर आता 5 मध्ये शशी दादा वायकर ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिलाच बॉल त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. लेजंड खेळाडू आहेत परळीतले. आठव्या बॅटने हा टोला टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आणि ज्या प्रकारे पहा शशिकांत वायकर यांनी गोलंदाजी केली आहे. तब्बल पहिला बॉल निर्धाव टाकला आणि त्यानंतरच्या बॉलवरती त्यांनी एक धाव खर्च केलेली आहे. धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावते. 34 धावा धावफलकावरती असताना हा मोठा फटका येईल का. गॅप शोधेल का बॉल. 3 खेळाडू आले धावत. चांगले क्षेत्ररक्षण झाले सीमारेषे लगत. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. संतोष लाड एका बाजूला प्रथमेश आहेत. मॅच बनेल का. 3 धावा आलेल्या आहेत म्हणजे अजूनही इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. 16 येणारे बॉल 3 बॉल 16ची गरज आणि या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील. 2 जर मिळाल्या तर समीकरण शिल्लक राहील. एकच मिळते म्हणजे समीकरण शिल्लक राहील 15चं. येणारे बॉल 2. चला पुढील 2 संघांना विनंती की आपण तयारी करा मॅचची. पुढील 2 संघ एक शॉट आहे त्याच्यामुळे कोणतीच धाव घेतली जाणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. चला यानंतर सायडी आणि सांबरवाडी आपण तयार राहा. आपण पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. हा निर्धारित वेळ आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. आणि या मॅच आता बाकी आहे ती फक्त औपचारिकता आणि अखेरकार हा सामना सहजरित्या जिंकलाय टीम परळीने. एका बाजूला प्रयत्न थोडेसे कमी पडले कातवडी खुर्द या टीमचे परंतु आपण त्याही टीमला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊया आणि पुढचा सामना टीम कातवडी खुर्द या टीमला जिंकणं फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धेतली आपली घोडदौड सुरू ठेवायची आहे म्हटल्यानंतर पुढचा सामना त्यांना जिंकावाच लागेल. एका बाजूला परळी टीमने हा पहिला सामना जिंकलेला आहे. चला टीम सायडी आणि सांबरवाडी मित्रांनो आपण वेळ घेऊ नका. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायची विनंती आहे कारण अंतिम दिवस आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना इथून पुढे आपण